नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आता बातमी आहे 15 ऑगस्ट संदर्भात। 15 ऑगस्ट गुरुवार रोजी देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। येवले शहरासह तालुक्यात शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी कार्यालय आदी ठिकाणी देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी येवला तहसील कार्यालय येथे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। या ठिकाणी येवला शहरातील नागरिक तथा सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आत्ममलिक इंग्लिश मीडियम स्कूल पुरणगाव येथील सैनिकांनी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड करत उपस्थितांचे नागरिकांचे मन जिंकले। यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत संपन्न झाल्यानंतर महसूल पंधरवडा सप्ताहांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। त्यानंतर जय भवानी सायकल ग्रुप पिंपळगाव जलाल यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। या ठिकाणी नगरसूल येथील डिफेन्स कमांडो अकॅडमीचे नगरसूल स्टडी सर्कलचे अकॅडमी येवल्याच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, संदीप मंडलिक, नायब तहसीलदार पंकजा मगर, निरंजना पराते, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, मेजर कचरू साळवे, सलामुद्दीन काजी, जिल्हा परिषद अध्यक्ष माया पगारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। तसेच येवला प्रशासकीय संकुलातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज 15 ऑगस्ट निमित्त प्रशासकीय इमारत संकुल येवला या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी येवला उपविभागातील सर्व नागरिकांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला येवलेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। या ठिकाणी आत्ममलिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील सुंदर परेड केली। याच ठिकाणी आम्ही महसूल पंधरवड्याचा समारोप देखील केला आहे। आमच्या तलाठी मंडळाधिकारी आणि महसूल कर्मचारी संघ याच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी निवडक 10 कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न केला। येवलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना आणि विशेष करून येवले लासलगाव मतदारसंघातील सर्व मान्यवरांना जनतेला शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष येणारे 5 वर्ष देखील महत्त्वाचे आहेत आणि त्या 5 वर्षात निश्चितपणे चांगल्या रीतीनं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एक वार सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।